अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी भक्तांनो, दुर्गा सप्तशती हा ग्रंथ इतका अद्भुत आहे ना की या ग्रंथाचं जर विधिवत पठण केलं तर पठण कृत्याची कुंडलिनी जागृत होण्यास मदत होते. याशिवाय काही सिद्धीसुद्धा प्राप्त होतात. सीतेच्या वियोगामुळे दुःखी झालेल्या श्रीरामांनी नवरात्रीमध्ये विधिवत सप्तशती पाठ केल्याचा रामायणामध्ये उल्लेख आहे. परिणामी भगवतीच्या कृपेने माता सीता श्रीरामांना परत मिळाली. इतकंच नाही तर लंकेवर विजय मिळवला, ते सुद्धा तिच्याच कृपेने मिळवलेला आहे. अशाच या सप्तशतीचा ग्रंथाचा पाठ विधिवत केला असता अनुभव येतोच. आई जगदंबेच्या कृपेने निश्चितच मनोकामना देखील पूर्ण होते. सप्तशतीच्या विधिवत पाठांमुळे संबंधिताला अपेक्षित असलेले फळ यथावकाश मिळतं म्हणजे मिळतं. दुर्गा सप्तशतीचं दुसरं नाव देवी महात्म्य आहेत. याचे 13 अध्याय असून त्यामध्ये देवी महिषासूर मर्दिनीच्या रूपात प्रकटली असून तिने सर्वसामान्यांना त्राही करून सोडणाऱ्या दुष्ट आणि क्रूर राक्षसांशी तुंबळ युद्ध करून त्यांचा निपात केला. याच रसाळ भाषेचे वर्णन यामध्ये केलेले आहे. मुळात या ग्रंथामध्ये 568 श्लोकच होते, परंतु वेळोवेळी त्यामध्ये भर पडत गेली आणि शेवटी त्यांची संख्या 700 इतकी झाली. म्हणून हा ग्रंथ कालांतराने दुर्गा सप्तशती म्हणून ओळखला जाऊ लागला. दुर्गा सप्तशती हा ग्रंथ आई भगवतीचे स्वरूप उलगडून सांगणारा अद्वितीय असा ग्रंथ आहे. सर्व पुराणात मार्कंडेय पुराण प्राचीन मानलं जातं आणि दुर्गा सप्तशती हा त्या मार्कंडेय पुराणातलाच अंश आहे. देवी नित्यरूप असून तिने सर्व जग व्यापलं आहे. ती विविध प्रसंगात विविध रूपात विश्वात प्रकट होते असं वर्णन त्या ग्रंथामध्ये करण्यात आलं आहे. दुर्गा सप्तशती दैत्यांचा केवळ संहाराशी शौर्यगाथा नसून कर्म, भक्ती आणि ज्ञानाची ती त्रिवेणी असून ती भक्ताचं सर्व मनोरथ पूर्ण करते. या ग्रंथाच्या विशिष्ट पद्धतीने केलेल्या पारायणामुळे पारायणकर्त्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात, यात तीळ मात्र शंका नाही. भगवान शिवशंकर एकदा पार्वती मातेला म्हणाले, पार्वती, शक्तीशिवाय मी शिव शवासमान असून जेव्हा मी शक्तियुक्त असतो तेव्हा मी भक्ताची कुठलीही इच्छा तात्काळ पूर्ण करतो. शक्तीचं महात्म्य इथेच लक्षात येतं. खास करून नवरात्रीमध्ये दुर्गा सप्तशतीचं पारायण करणं अत्यंत लाभदायी मानलं जातं. तुमच्यावर कुठलंही संकट आलेलं असू द्या किंवा तुमची एखादी इच्छा पूर्ण व्हायची असू द्या, कुठल्याही हेतूने तुम्ही दुर्गा सप्तशतीचं पारायण केलं तर त्याचा लाभ हा होतोच. परंतु सप्तशतीच्या पारायणाचे काही नियम आहेत, ते नियम जाणून घ्यायला हवेत. त्या नियमांचं आचरण तुमच्याकडनं व्हायला हवं. अगदी प्राचीन काळापासून नवरात्रीमध्ये विशेष व्रत आचरण्याची परंपरा आपल्याकडे आहे. देशभरातील भाविक या 9 दिवसामध्ये आपापल्या पद्धतीने देवीचं पूजन, व्रताचरण करतात. हे सगळं जरी खरं असलं तरी काही गोष्टींचं भान ठेवणं आणि व्रतपूजनाचे नियम पाळणं आवश्यक आहे. दुर्गा देवीचं पूजन, आराधना, नामस्मरण, उपासना, जपजाप्य, होम हवन करण्यासाठी नवरात्र हा सर्वश्रेष्ठ काळ मानला जातो. 9 दिवस देवीची पूजा करतात. रोज माळ बांधणे, कुमारिकांचे पूजन करणे, अखंड दीप लावणे, उपवास करणे, सप्तशतीचा पाठ करणे, सुवासिनींना भोजन देणे असे विविध कुळाचार, कुळधर्म या काळात केले जातात. नवरात्र उत्सवातील अष्टमी ही महाअष्टमी किंवा दुर्गा अष्टमी म्हणून प्रसिद्ध आहे आणि या दिवशी दुर्गेची महालक्ष्मी स्वरूपात पूजा करतात. महालक्ष्मी, महाकाली, महासरस्वती ही दुर्गेची 3 महत्त्वाची रूपे आहेत. स्वामी भक्तांनो, 2 ऋतूंच्या संधिकालात साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे नवरात्र. स्वतःचा शोध घेण्यासाठी अत्यंत विलक्षण आणि अद्भुत असे 9 दिवसांचे पर्व आहे. हे महापर्व मानवाच्या आंतरिक ऊर्जेच्या विभिन्न प्रकारांचे प्रतिनिधित्व करते. याच ऊर्जेला 9 देवींच्या शक्तींची उपमा दिलेली आहे. शैलपुत्री, ब्रह्मचारिणी, चंद्रघंटा, कुष्मांडा, स्कंदमाता, कात्यायनी, कालरात्री, महागौरी,
सिद्धिदात्री या मनुष्यातील ऊर्जेची वेगवेगळी रूपं असल्याचं म्हटलं जातं. आध्यात्मिक दृष्टिकोनातून याला स्वजागरण आणि आत्मबोधाचा काळ मानला गेलाय. आपली चेतना शक्ती जागृत करून एकूणच आपली क्षमता वाढवण्याचा काळ म्हणजे नवरात्र असल्याचं म्हटलं जातं. मग स्वामी भक्तांनो, तुम्ही सुद्धा आई जगदंबेचा उदो उदो करा आणि नवरात्रीच्या या पर्वाचा लाभ घ्या. कमेंट बॉक्समध्ये आई जगदंबेचा जय जयकार करायला विसरू नका. तर मंडळी, वास्तुशास्त्र, ज्योतिषशास्त्र, अंकशास्त्र यासारख्या विषयांवर तुमच्या मनात काही शंका असतील तर त्या कमेंटमध्ये नक्की विचारा. तुमच्या प्रश्नांची उत्तरं घेऊन येण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन. त्याचबरोबर आणखीन कोणत्या विषयांवरचे व्हिडिओ तुम्हाला ऐकायला आवडतील हे सुद्धा मला कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे तुम्हाला हव्या असणाऱ्या विषयांवर सुद्धा व्हिडिओ घेऊन येण्याचा मी प्रयत्न करेन. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत भिवू नकोस, स्वामी सदैव पाठीशी आहेत.